नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसरच्या 2050 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या परीक्षेसाठी तुम्ही आजपासून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो रिक्रुटमेंट ऑफ सर्कल बेस ऑफिसर्स स्टेट बँक ऑफ इंडियामधली ही जाहिरात आहे. अगदी जाहिरात क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भारतातील सर्वात मोठी, सर्वात जास्त शाखा असणारी आणि त्याचबरोबर जागतिक पटलावर अतिशय नावाजलेली अशी ही एक बँक आहे. यामध्ये 2050 पदांसाठी ही भरती, सर्कल बेस ऑफिसरची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. याचे अर्ज तुम्ही 29 जानेवारी 2026 म्हणजे आजपासून भरू शकता. 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला हे अर्ज भरता येतील. मार्च महिन्यामध्ये तुम्हाला याचे हॉल तिकीट डाउनलोड करून एक साधारणपणे याची परीक्षा जी आहे ही संभाव्य परीक्षा मार्च 2026 मध्ये होणार आहे. या ठिकाणी आपण रिक्त पद पाहू शकतो. एकूण 2050 रिक्त पद आहेत. या ठिकाणी अगदी अमरावती, बेंगलुरू म्हणजे स्टेट वाईज तुम्हाला या ठिकाणी रिक्त पदांची यादी दिसेल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला 2 सर्कल दिसतात. यामध्ये महाराष्ट्र सर्कलसाठी 194 व्हॅकन्सी असलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसतं. महाराष्ट्र सर्कलसाठी 194 व्हॅकन्सी आहेत आणि महाराष्ट्र गोवा सर्कलसाठी म्हणजेच मुंबई मेट्रोसाठी 2 रिजन महाराष्ट्रामध्ये येतात, महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो. तर महाराष्ट्रासाठी या ठिकाणी ज्या वॅकन्सी आहेत त्या एकूण वॅकन्सी जे महाराष्ट्रासाठी आहेत ह्या 200 वॅकन्सी आहेत, 194 वॅकन्सी आहेत आणि मुंबई मेट्रोसाठी 143 वॅकन्सी आहेत. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रासाठी ही खूप मोठी अशी जाहिरात आहे. म्हणजे जवळपास जर आपण विचार केला तर 337 पदं जी आहेत ही या परीक्षेच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये भरली जाणार आहेत. यामध्ये एकूण व्हॅकन्सी आपण पाहिल्या, एकूण व्हॅकन्सी 2050 आहेत संपूर्ण भारतभरासाठी. यामध्ये महत्त्वाचे जे सर्कल्स आहेत बेंगलुरू, लखनौ, कोलकाता या ठिकाणी साधारणपणे 200 वॅकन्सी आहेत. महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो 194 आणि 143 अशी पदं वॅकंट आहेत. यामध्ये कॅटेगरी वाईज आपण जर ब्रेकडाऊन याचं पाहिलं तर जनरलसाठी 852 वॅकन्सीज आहेत, ओबीसीसाठी 547 वॅकन्सीज आहेत, SC साठी 303 वॅकन्सी आहेत, ST साठी 148 वॅकन्सी आहेत, EWS साठी 200 वॅकन्सीज आहेत आणि फिजिकली बॅकवर्ड 88 बॅकलॉग प्लस रेग्युलर अशा त्या वॅकन्सीज आहेत. यामध्ये या परीक्षेसाठी जी वयोमर्यादा आहे, ज्या आवश्यक निकष जे आहेत, आवश्यक पात्रता जे आहे, यामध्ये पहिली वयोमर्यादा आहे. वयोमर्यादा ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुमची मोजली जाणार आहे. 31 डिसेंबर 2025 ला तुमचं किमान वय 21 वर्ष असलं पाहिजे आणि कमाल वय 30 वर्ष असलं पाहिजे. अकॅडमिक क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट, कोणत्याही शाखेचे तुम्ही पदवीधर असाल तर ही परीक्षा देऊ शकता. इंटिग्रेटेड ड्वेल डिग्री होल्डर्स आर ऑल्सो इलिजिबल. त्याच्यानंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, CA, कॉस्ट अकाउंटंट ग्रॅज्युएट्स आर वेलकम टू अप्लाय. म्हणजे कोणत्याही स्ट्रीममधली तुमची डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स जो आहे, मॅक्झिमम 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पोस्ट इसेन्शियल क्वालिफिकेशन ॲज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल कमर्शियल बँक, रिजनल रूरल बँक. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी तुम्हाला मिनिमम 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, किमान 2 वर्षाचा अनुभव असला पाहिजे शेड्यूल्ड कमर्शियल बँकमध्ये किंवा रिजनल रूरल बँकमध्ये. त्याच्यानंतर लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी इन रीडिंग, रायटिंग अँड अंडरस्टँडिंग द स्पेसिफाईड लोकल लँग्वेज ऑफ द अप्लाइड सर्कल इज मॅन्डेटरी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसं आपण सर्वच बँकेच्या जाहिराती पाहतो त्यामध्ये तुम्हाला तुमची लोकल लँग्वेज म्हणजे आपण जर महाराष्ट्र रिजनचा विचार केला तर मराठी आणि मुंबई मेट्रोचा विचार केला तर मराठी आणि कोकणी, या 2 लँग्वेजवर तुमची पकड असली पाहिजे. कॅन्डिडेट्स विथ 10th and 12th मार्कशीट्स शोईंग द लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट आर एक्झेम्प्ट फ्रॉम द टेस्ट. तुम्हाला 10वी किंवा 12वीला तो मराठी हा विषय असणं गरजेचं आहे, मग तुम्हाला यामध्ये एक्झेम्पशन मिळू शकतं.
याची परीक्षेची जी पद्धत आहे, पूर्ण परीक्षा पद्धती आपण पाहू शकतो. ऑनलाईन टेस्ट जी आहे ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची 120 मार्क्सची होणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची 50 मार्क्सची होणार आहे. त्याच्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट जी आहे, कमिटीज मॅच कॅन्डिडेट प्रोफाईल्स विथ SBI जनरलिस्ट ऑफिसर रिक्वायरमेंट्स, त्याची एक स्क्रीनिंग टेस्ट तुमची घेतली जाणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू असेल आणि इंटरव्ह्यू जो आहे हा 50 मार्क्स असेल आणि त्याच्यानंतर जी फायनल मेरिट आहे त्याच्यामध्ये नॉर्मलाइज कोर्स ऑफ ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू 75:25 हे वेटेज असेल. 75% मार्क्स जे आहेत हे ऑनलाईन टेस्टचे, 25% मार्क्स जे आहेत हे तुमच्या इंटरव्ह्यूचे कन्सिडर केले जातील आणि फायनल मेरिट लागणार आहे. याच्यामध्ये अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर इंग्लिश लँग्वेजचे तुम्हाला 30 प्रश्न असणार आहेत, बँकिंग नॉलेजचे 40 प्रश्न असणार आहेत, जनरल अवेअरनेस इकॉनॉमीचे 30 प्रश्न, कॉम्प्युटर अप्टिट्यूडचे 20 प्रश्न असणार आहेत आणि रिटन एक्झामसाठी लेटर आणि एसे जो आहे हा 50 मार्क्स असणार आहे. अशा पद्धतीने ही परीक्षा पद्धती असेल, हा अभ्यासक्रम असेल. याच्यामध्ये जो बेसिक पे या ठिकाणी दिलेला आहे 48,480 प्लस 2 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट्स असतील. ह्या बेसिक पे बरोबरच डिअरनेस अलाउन्स, तुमचा महागाई भत्ता असेल, HRA किंवा लीज रेंटल, त्याच्यानंतर जे काही पेन्शन्स वगैरे ज्या कंट्रीब्युशन्स आहेत, LFC मेडिकल फॅसिलिटीज वगैरे त्या सर्व तुम्हाला मिळणार आहेत. प्रोबेशन जो आहे तो 6 महिन्याचा तुमचा ॲक्टिव्ह असेसमेंट होणार आहे, तो प्रोबेशन पिरियड असेल. तर अशा पद्धतीने ही पूर्ण जाहिरात आहे. यासाठी तुम्ही अर्ज करावायचा असेल तर तुम्हाला sbi.bank.in.web.careers या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही अर्ज प्रक्रिया क्लिक ऑन करंट ओपनिंगमध्ये गेलात तुम्ही की तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करता येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन भरावं लागेल. त्याचबरोबर प्रोव्हाइड व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे मात्र चुकू नका. पे फी वाया ऑनलाईन मोड ओनली, ती जी भरायची आहे ही केवळ ऑनलाईन मोडमध्येच भरावयाची आहे. ॲप्लिकेशन फीज जी आहे ही 750 रुपये आहे. जनरल, EWS आणि OBC साठी. SC ST साठी आणि फिजिकली बॅकवर्ड स्टुडंटसाठी मात्र या ठिकाणी एक्झाम फी नाही आहे, ॲप्लिकेशन फीज नाही आहे. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. रिसेंट फोटोग्राफ, JPG इमेज, सिग्नेचर अँड लेफ्ट थंब इम्प्रेशन, ID प्रूफ अँड डेट ऑफ बर्थ, ब्रीफ रिझ्यूम डिटेलिंग क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर एज्युकेशनल मार्कशीट्स, डिग्री यांच्या PDF लागतील, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, सॅलरी स्लिप लागेल, जॉब प्रोफाईल सर्टिफाईड बाय एम्प्लॉयर, ज्या एम्प्लॉयरकडे तुम्ही कामाला आहात त्याचं सर्टिफिकेशन लागेल आणि लेटेस्ट फॉर्म 16 इश्यू बाय एम्प्लॉयर. त्याचबरोबर लेटेस्ट फॉर्म 16 जो आहे हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जो अपलोड करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची अशी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या परीक्षार्थींना SBI बँकेमध्ये नोकरी करावयाची आहे अशांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या भरती संदर्भात काही तुम्हाला शंका असतील तर या ठिकाणी हेल्पडेस्कचा नंबर आहे, ईमेल ID आहे. हेल्पडेस्क नंबर आहे 02222820427. ईमेल ID आहे crpd@sbi.co.in. यावर तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर परीक्षा पद्धतीबद्दल काही मार्गदर्शन हवे असल्यास ओमकार अकॅडमीशी तुम्ही संपर्क साधू शकता. ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या मोबाईल नंबरवर तुम्ही फोन करून तुम्हाला या परीक्षेबद्दलची जी माहिती आहे ही माहिती तुम्ही परीक्षेसंदर्भातली आवश्यक माहिती घेऊ शकता. 9870480875. या क्रमांकावर तुम्ही ज्या काही शासकीय नोकरीच्या जाहिराती असतील, त्याबद्दलच्या परीक्षा पद्धती असतील याबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.